सगळ्या त्या आठवणी स्वराले जुळुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वराले जुळुनी स्वराले जुळुनी स्वराले जुळुनी. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. स्वर आले जुळुनी या दर्शन परिवार प्रस्तुत कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थात महेश नेहुल. रसिका हो, छानपैकी रिमझिम पावसाच्या धारा आपण सगळे अनुभवतोय. कधी पाऊस कधी ऊन, असा हा ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यातच अगदी आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि जवळजवळ सगळ्या दिंड्या आणि ज्या काही मानाच्या पालख्या निघतात त्या सगळ्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. पांडुरंगाच्या नामाच्या या गजरामध्ये आणि अतिशय प्रफुल्लित असं वातावरण आहे आजूबाजूला आपल्या. तर अशाच या छान नैसर्गिक वातावरणाचा, छान पावसाचा आपण आनंद घेतो आहोत. तर या वातावरणात अधिक छान शनिवारची आपली रम्य अशी संध्याकाळ आणि एक मान्यवर व्यक्ती नेहमीप्रमाणेच आज आपल्यासोबत आहे, ज्यांनी खूप वेगवेगळ्या स्पर्धांमधून छान यश मिळवलेलं आहे आपल्या दृष्टिहीनांच्या सगळ्याच क्षेत्रामध्ये आणि अगदी गुरुकुल पद्धतीनं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आपला बराचसा वेळ हा खरं म्हणजे संगीतासाठीच ते खर्च करतात आणि त्यांची तळमळ आहे की सगळ्याच दृष्टीहीन बंधू भगिनींनी जास्तीत जास्त शिकावं, ऐकावं आणि माझ्या हातून खास दृष्टिहीनांचं जे काही दृष्टिहीनांच्या बाबतीतलं जे काही ज्ञानदान आहे ते जास्तीत जास्त व्हावं, अशी जी काही त्यांची तळमळ आहे की सगळ्यांनी मनापासून लक्ष देऊन शिकावं, तर ती त्यांच्या बोलण्यातून जाणवते आणि आज आपल्या सगळ्यांनाच त्याचा प्रत्यय येणार आहे. तर आज स्वागत करूयात राजश्री पुद्दलवाड यांचं, की ज्यांचा सांगीतिक प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या आवाजातली छानशी गाणीसुद्धा आपण ऐकणार आहोत आणि छानशी बंदिशसुद्धा आपण ऐकणार आहोत. तर अधिक वेळ न घालवता स्वागत करूयात स्वर आले जुळुनी या कार्यक्रमात राजश्री पुद्दलवाड यांचं. स्वराले जुळुनी स्वराले जुळुनी. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. तर मी वरती प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे आज राजश्री पुद्दलवाड आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं स्वर आले जुळुनी आमच्या कार्यक्रमात. नमस्कार सर. हा नमस्कार. तर मॅडम तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की लाईव्ह परफॉर्मन्स तुम्ही सादर करणार आहात या कार्यक्रमात थेट, की प्री रेकॉर्डेड न पाठवता, की तुम्ही सांगितलं की ज्यावेळेला आपण सुसंवाद साधतो त्यावेळेला थेट ज्यावेळेला आपण गातो त्यावेळेला ते अधिक छान वाटतं. तर आपण तुमच्याशी गप्पा मारणारच आहोत बाकीच्या तुमच्या सगळ्या सांगीतिक प्रवासाबद्दल. पण सुरुवात छानपैकी तुमच्या एखाद्या छानशा आवडत्या कलाकृतीने करावी, अगदी काहीही. तर काय ऐकवणार आहात आम्हाला? मी सुरुवातीला तुम्हाला एक नाट्यगीत ऐकवेन की माझे जीवन गाणे. अच्छा, ओके ओके, नक्कीच. हे आधातीन तालामध्ये आहे. तर मी सुरुवात करते. हा येस मॅडम, नक्कीच. गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे
माझे जीवन गाणी गाणी व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, जात पुढे गाणी माझे जीवन गाणी गाणी, माझे जीवन गाणी गाणी. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनाचा कधी मनातून, वंशवनाचा कधी मनातून, कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून, झुळ झुळ सात तराणे तराणे, माझे जीवन गाणी गाणी, माझे जीवन गाणी गाणी, व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, जात पुढे मग गाणी गाणी, माझे जीवन गाणी गाणी, माझे जीवन गाणी, माझे जीवन गाणी, माझे जीवन गाणी गाणी. वा वा वा, क्या बात है मॅडम, खूप खूप धन्यवाद. खरं तर मनापासून सगळ्या श्रोत्यांच्या वतीने खरंच मी आभार मानतो तुमचे. इतकं सुंदर गाणं आपण ऐकवलं, छान नाट्यगीत. तर मॅडम आता सगळ्यात प्रथमतः आपण तुमच्या सगळ्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात करूयात. तर मला सांगा मॅडम, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचं शिक्षण कुठे झालं? सर्वात प्रथम मी सर्व श्रोत्यांना नमस्कार करते. अच्छा. माझं नाव राजश्री साहेबराव पुदलवाड. अच्छा. मी अंध विद्यालय बोधडी येथे 1ली ते 10वी शिक्षण घेतलं. अच्छा. माझं प्राथमिक माध्यमिक तिथेच झालं. मग यशवंत महाविद्यालय नांदेड येथे 11वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत मी म्युझिक घेऊन ग्रॅज्युएशन केलं. म्हणजे 11वी 12वीला पण मला म्युझिक होतं. प्लस मग माझं स्वप्नच होतं की आपल्याला जे काही करायचंय ते फक्त आपण संगीतातच करायचंय आणि आपली आवड म्हणजेच आपलं गाणं. नक्कीच नक्कीच. गाणं म्हणजेच आपला श्वास, हे धोरण मी निवडलं होतं. आणि मग विचार झाला की नाही, आता BA केलंच आहे आपण, तर MA पण त्यातच करायचं. म्हणून मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नांदेड इथे MA करून घेतलं. मला आणि परीक्षा पद्धतीने गाणं शिकण्यात समाधान वाटलं नाही म्हणून मी एक निर्णय घेतला की जिथे कुठे गुरुकुल असेल तिथे आपण त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचं. आणि आपल्याला गाणं अतिशय व्यवस्थितरित्या ना स्वतःला गाता आलं पाहिजे आणि इतरांना शिकवता सुद्धा आलं पाहिजे. म्हणून मी डॉक्टर गंगूबाई हनगल गुरुकुल हुबळी येथे मी माझ्या उच्च गायकीचं शिक्षण घेतलं गुरुकुल पद्धतीचे. असा हा माझा प्रवास आहे शिक्षणाचा. मग मॅडम, गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्याची तुम्ही जे काही निवड केली समजा, कारण आता कसं आहे जनरली विद्यार्थी शिकतात कोणाकडे तरी आणि एक साईड बाय साईड म्हणजे एक करिअर म्हणून नाही निवडत माणसं. कारण शेवटी कसं असतं, थोडंसं बेभरोशाचं करिअर असतं संगीतातलं करिअर. तर याची तुम्हाला भीती नाही वाटली कधी की यावरती आपलं फ्युचर
ब्राईट होऊ शकेल का? किंवा शेवटी किती नाही म्हटलं तरी करिअर हे माणसासाठी महत्वाचं असतं, की एक सेट होणं माणसाला, एक नाही का स्थिरता येणं आयुष्यामध्ये. तर संगीतामुळे ती येऊ शकेल असं वाटलं होतं का? नाही, असं कधीच वाटलं नाही. कारण मी करिअर म्हणून तर घडवलंच आहे, पण माझ्या मनामध्ये एकच होतं की मला ज्या पद्धतीने माझ्या गुरुजनांनी घडवलंय ते आहे तसं मला इतरांना घडवता आलं पाहिजे. नाही क्या बात आहे. आणि या धोरणानिशीच मी माझं नुकसान झालं काय किंवा काहीही जरी झालं तर मी मूळ पाया तिथे रचलाय आणि तो पाया शेवटपर्यंत तिथेच असला पाहिजे हेच माझ्या मनाशी निश्चय केला. आणि काहीही झालं तरी संगीत हे माझं स्वप्न आहे. अच्छा, ओके ओके ओके. एवढंच मी माझ्या मनात धोरण आखलं. बाकी करिअर म्हणून मी केलं नाही तर साधना म्हणून, आवड म्हणूनही केलं नाही तर माझ्या भविष्यातला तो शेवटपर्यंतचा सहवास म्हणून गाणं केलं. बापरे. म्हणजे बघा रसिका श्रोते हो, की एक करिअर म्हणून सुद्धा करिअर पेक्षाही पलीकडची जी काही भावना आहे संगीताबद्दलची तर ती या मॅडमची आहे. आणि आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होईल की संभाजीनगरचा आपला जो काही राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा प्रकल्प आहे तर तिथे ज्ञानदानाचं काम मॅडम करतायत दृष्टीहीन भगिनींसाठीच्या. तर मॅडम मला सांगा की लहानपणीपासूनच तुम्हाला या सगळ्याची आवड होती का? हो, मला लहानपणापासूनच आवड होती. कारण मी गुरुला जेव्हा गुरुजी गाणं शिकवायचे तेव्हा लक्ष देत नव्हते मी. अच्छा. पण कारण तेव्हा माझं बालवय होतं. पहिली दुसरीचं वय तर अख्खं मी खेळण्यात घालवलं. नाही ते असतं. तिसरी पासून मग माझ्या मनात आलं की आपण गाणं शिकायला पाहिजे. बरोबर. मग मी स्वतः फोन म्हणाले की सर मला गाणं करायचंय, शिकायचंय, मी शिकणार, मला कुठलं तरी काहीतरी शिकवा. सारेगम शिकवायला लागलं की मी म्हणायचे सरांना की सर मला सारेगम का शिकवताय तुम्ही, मला हे जमत नाही, माझ्या घरात नाहीये. तर माझ्या घरात असं कोणी म्हणत नाही, तुम्ही का मला म्हणायला लावताय असं म्हणायचे मी माझ्या गुरुजींना. बरोबर. कारण लहान पण माझ्या गुरुजींनी मला शेवटी सांगितलं की बाळा हीच पद्धत असते शिकण्याची. करेक्ट आहे. म्हणून तेव्हापासून. आणि विशेष म्हणजे की तसे गुरुजी पण होते शिकवायला आणि गुरुजींचं त्यांच्या शिष्येवर तितकंच प्रेम होतं. नक्कीच नक्कीच असणारच आहे. कारण आता आम्ही पाहतो आहोत छान वेगवेगळ्या काय की त्यांचं स्वप्न होतं की कुठला जरी राग असेल कधी म्हणजे त्यांना जर आला कोणी घडत नसेल तर त्यांनी एकच म्हणजे उराशी बाळगलं होतं की मी घडवेन तर माझ्या हातून राजश्री घडलीच पाहिजे आणि मी तिलाच घडवणार. नाही क्या बात आहे. ही त्यांची इच्छा होती. आणि खरंच मला माझ्या गुरुजींचं कौतुक करावं वाटतं राजेश ठाकरे सरांचं की त्यांनी मनापासून विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला. नाही क्या बात आहे. आणि मला माझ्या गुरुजींबद्दल जर सांगायचं झालं तर एका गोष्टींची त्यांची मला खूप आपुलकी वाटते. ते केंद्रीय विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून लागले होते. बरं. त्यांनी तोही जॉब सोडला. ते दिल्ली येथे प्रोफेसर म्हणून निवडून आले होते. अरे बापरे. कॉलेज प्राध्यापक. त्यांनी तो देखील जॉब सोडला की त्यांचं स्वप्न होतं की मला माझे अंधच विद्यार्थी घडवायचे. अरे बापरे. बरं. खरंच मी माझ्या अंधांपासून कधीच दूर जाणार नाही. नाही नक्कीच अशीही माणसं आहेत. खरंच ते स्वप्न रंगवणं फार थोड्या लोकांना जमतं. बरोबर आहे. आणि या सगळ्या क्षेत्राची बरोबर या सगळ्या क्षेत्राची सेवा करणं फार थोड्या लोकांना जमतं. आज जे मी इथे उभी आहे, आज जे मी या चेअरवर बसलेली आहे ते केवळ माझ्या राजेश ठाकरे सरांमुळे. नक्कीच ही कृतज्ञता खरंच असतेच. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या म्हणजे जो काही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतेच खरं आपल्या गुरुवर्यांबद्दलची कृतज्ञता. आणि त्या सरांचं जे काही स्वप्न आहे की माझे दृष्टीहीन बंधू भगिनी शिकले पाहिजे तर त्यांचा वारसा आपण चालवत आहात छानपैकी. आज तुम्हीही विद्यार्थ्यांना शिकवत आहात वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या स्पर्धेतलं तुमचं यश जे आहे तर ते आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अगदी मी सुद्धा जवळून आमच्या एका स्पर्धेतला आणि वेगवेगळ्या स्पर्धेत आपण छानपैकी यश मिळवत आहात. मी वरती माझ्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलंच होतं. तर मला एक सांगा की लहानपणी मग काय गायतात तुम्ही किंवा असं असतं ना की एक छान प्रेरणास्थान असतं की अंधांच्या आयुष्यामध्ये समजा एक आकाशवाणी आहे किंवा त्याच्या माध्यमातून छान ऐकतो आपण
मला लहानपणीचं माझं बालगीत मला खूप आवडायचं. माझं खेळणी नको ती. कुठलं म्हणायचे माझं खेळणी नको ती, जादू नको नवी, आई मला हवी, ओ आई मला हवी. नाही छान छान. असं थोडस 1-2 ओळी गाऊन दाखवा. काय आता शेवटी कार्यक्रम संगीताचाच आहे तर सादर करा 2 ओळी छान. विदाऊट तानपुरा केल्यास तरी चालतील. मज खेळणी नको ती, मज खेळणी नको ती, जादू नको नवी, जादू नको नवी, जादू नको नवी, जादू नको नवी, आई मला हवी, हो आई मला हवी, आई मला हवी, हो आई मला हवी. वा वा वा, क्या बात आहे. हे गाणं मला लहानपणी खूप आवडायचं. अगदी. मी म्हणायचं सरांना की मला तेच गाणं पाहिजे. आणि ते वारंवार बसलेलं असलं तरी पण माझ्याकडे उत्सुकतेने गाऊन घ्यायचे आणि मी गायचे पण. असते ना एक स्पेशालिटी असते आपली त्या वयातली. आणि बालगीत म्हटल्यानंतर एक छान असतंच एक फिलिंग की अख्ख्या शाळेची एक लाडकी विद्यार्थिनी असते छान आणि गाते ती. खूप सुंदर. ते चित्र अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहिलंय माझ्या पण. नाही छान छोटी छोटी मुलं आणि खरंच एक छान असतं. छोटी मुलं नाही का बालगीत वगैरे गातात. आणि नंतर खरं तर व्हॉइस चेंज होतो, आपला आवाज बदलतो आणि नंतरच्या काळात ते नाही शक्य होत, पण आठवणी मात्र कायमस्वरूपी राहतात. तर मला एक विचारायचं या अनुषंगाने मॅडम की आता वेगवेगळे रियालिटी शो आहेत तुम्ही पाहता, तर लहान मुलं वगैरे छान छान गातात नाही का. तर काय वाटतं तुम्हाला त्या सगळ्या शो मधून की लहान मुलांना खरंच इतक्या लहानपणी स्टेज मिळायला हवं, त्याचा नंतर दूरगामी परिणाम वेगवेगळे होतात त्याचे. म्हणजे समजा जर नाही नंतर ते गाऊ शकले तर ती थोडीशी धोक्याची घंटा आहे असं अनेक मान्यवरांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं या रियालिटी शो बद्दल छोट्या मुलांच्या? रियालिटी शो बद्दल छोट्या मुलांच्या म्हणजे ते काय असतं माहिती का की आता उदाहरणार्थी जर सांगायचं झालं तर काही एक मुलांचं काय असतं की देवानी त्यांना जी निसर्गाची देण दिलेली असते अच्छा ती आवाजातच दिलेली असते. आणि एकदा जर माणूस गाण्यात रंगला अच्छा तर आता काही काळानुसार जर झालं तर कोणाच्या ना कोणाच्या मध्ये कमतरता भासू शकते. त्या गोष्टी वेगळ्या झाल्या परिस्थितीनुसार म्हणा किंवा काही तांत्रिक अडचणीनुसार. अच्छा. पण कसं असतं की जेव्हा एक माणूस गाण्यात रुळतो लहानपणापासूनचा जो त्याचा छंद असतो तो नित्य नियमाने शेवटपर्यंत जोपासण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच त्यामध्ये फार बदल होत नाही. नाही. अच्छा, म्हणजे हरकत नाही रियालिटी शो व्हायला हवीत, मुलांना व्यासपीठ मिळायला हवं. कारण कसं आपल्या काळामध्ये ते नव्हते. हा हे खरं आहे. कारण आता कसं झालंय की ते गौरव महाराष्ट्राचा हा येस सूर नवा ध्यास नवा सारे गम लिटिल चान्स मोठे ग्रुप छोटे ग्रुप म्हणजे कसं की आतापासून आणि ती मुलं टीव्हीवर पाहतायत ना. आता जे काही आहे पहिले आपल्या काळामध्ये माझ्या गोष्टी होत्या त्या नव्हत्या. आणि आपल्याला मुळातून तसं म्हणायला जावं तर आपल्यालाही कदाचित आपण पण कुठेतरी कमी पडलो असल की कारण आपल्या आवडी निवडी त्यावेळेला आपल्याला समजल्या गेल्या नाहीत. नक्कीच. आणि ते जाणीव करून देणारे माध्यम नव्हतं किंवा माध्यम कमी होती म्हणा. तेव्हा माध्यम पण कमी होती. पण आताच्या मुलांना सगळं काही मिळतंय. आणि मला तरी असं वाटतं की आताची मुलं हार मानणाऱ्यातली कदाचित नसावी. हो, पण मॅडम तो दर्जा टिकून ठेवलाय मुलांनी सध्याच्या पिढीने वाटतं तुम्हाला तसं? कसं म्हणजे काय? संगीताचा दर्जा जो आहे जो पूर्वी होता तो थोडासा आता काहीच बिघडत चाललाय किंवा तेवढा व्यवस्थित नाही राहिला असं म्हणजे अनेकांचं मान्यवरांचं म्हणणं आहे की नाही. आता काय झालंय माहिती का की लोक कलेला महत्व देत नाहीये. हा, व्यवसाय आणि स्पर्धेला कुठेतरी प्राधान्य दिलं जातं. स्पर्धा म्हणजे की तसं साध्या शब्दात जर बोलायला जावं तर कलाकार लोक पैसा म्हणतायत. आता कोणाकडे आपण शिकायला जरी गेलो उदाहरणार्थी त्यांचं म्हणणं काय असतं मुंबई पुण्यातली गोष्ट साधी आपण दूरवर जाऊ नये. अच्छा बरोबर. त्याला दूरवरच्या गोष्टींचं काही गरजच नाहीये.
पण मुंबई पुण्यात जरी आपण शिकायला गेलो तर त्यांची आठवड्यातली पर सेटिंग जी असते अगदी बरोबर तासभराची त्या नुसत्या सेटिंगला त्यांनी कमीत कमी 1 ते 1,500 रुपये तरी साधारणपणे फीस लावली असेल. कारण काय झालंय माहिती का की जी गोरगरीब आहेत ती एवढा पैसा भरून नाही शिकणाऱ्यातलीच आहे. करेक्ट. आणि शक्यही होत नाही ते. अनेक मर्यादा पडतात बऱ्याच जणांना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींसाठीच्या. आणि जी पहिल्या पिढीची लोक होती ती पैशाला महत्व नव्हती देत. फक्त कलेला घडली पाहिजे आणि मुलांच्या गाण्यातलं करिअर घडलं पाहिजे. नक्कीच अगदी खरं आहे. त्यांनी धोरण आखलं होतं पण आताची पिढी त्यातली नाहीये. अच्छा अगदी बरोबर खरं आहे. आता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं कलेकडे. कलेसाठी कला दृष्टिकोनातून पाहिलं जातं. अच्छा ओके बरोबर. तर मग मॅडम बालगीताचा विषय आपला झाला छानपैकी. तुम्ही सांगितलं की बालगीतापासून सुरुवात झाली. तर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होता तेही शास्त्रीय संगीताच्या. खरं तर बऱ्याचदा असं घडतं की आता तुमचं जे एज आहे तर काय त्याच्यामध्ये फार फरक नाहीये. आताच तुम्ही तशा नव्या पिढीच्या कलाकार आहात. शास्त्रीय संगीताच्या मानाने विचार केला तर सर तुमच्या एजच्या मॅडम तुमच्या एजचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत तर त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत हा विषय तर निश्चितच बऱ्याचदा मी अनुभवलंय की मला पण ज्या वेळेला चेष्टेचा विषय होतो. आणि तुम्ही ह्या सगळ्या स्पर्धातून वेगवेगळ्या ट्रॉफीज मिळवत होतात. कसा होता तो अनुभव? पहिली ट्रॉफी कधी मिळवली? तुमची पहिली स्पर्धा कधी होती? आठवत मला थोडंसं आठवत असेल. सुगम संगीतातली म्हटलं तर पहिली स्पर्धा साधारण 2006 ते 2007 मध्ये. अच्छा बरं. मी कोकणामधील अलिबाग येथे पहिलं प्राइज मिळवलं होतं. त्यामध्ये होते पांडुरंग ठाकरे सर. अच्छा बरं आहेत ते आपल्या समोर सध्या ऐकतीलच ते. आता आहेत ते. त्यांनी माझं गाणं ऐकलं होतं त्यावेळेला की मी त्यावेळेला गाणं गायलं होतं तेवढ्या कठीण. तेव्हा तर माझ्या गळ्यात म्हणजे काही होतं का नव्हतं मला नाही आठवत. पण माझ्या गुरुजींचं स्वप्न होतं की मी माझं हरपून बसले ग हे गाणं तिला गाताच आलं पाहिजे आणि तिने गायलंच पाहिजे. बरं. मग मी तेव्हा 6वीला असेल. मला पहिलं प्राइज पहिली ट्रॉफी पांडुरंग ठाकरे सरांच्या हाताने मिळाली. त्यापासूनच खरी माझ्या यशाला सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच. क्या बात आहे मॅडम. आणि अंधकल्याण सप्ताहाचे ज्या स्पर्धा मी खेळायचे नित्य नियमाने क्या बात आहे म्हणून असायचे. हो अगदी. कारण आमचं बोलणं झालं की होतच त्यांच्यासोबत की सर खरंच मी आज तुमच्यामुळे प्राइज एवढे काही पटकावू शकले. पण त्यांनी माझ्या आवाजाला सुद्धा दाद दिली. आणि नाही आहेत तर ते आहेत. आणि अंधकल्याण सप्ताह ही देखील अशी परंपरा आहे की अनेक कलाकार विद्यार्थी घडवलेले आहेत. अर्थात हा सगळा जो काही कालावधी आहे 10वी पर्यंत विद्यार्थिनी असतात अंधकल्याण सप्ताहाच्या प्रवाहात. पण त्यानंतर किती जणांनी या गोष्टी जपल्या हा एक भाग वेगळा. परंतु तोपर्यंत मात्र खूप चांगले विद्यार्थिनी घडवलेले आहेत अंधकल्याण सप्ताहाने. तर हे सगळं झालं मॅडम. हा झाला स्पर्धांचा विषय. खूप शास्त्रीयच्या सुद्धा खूप साऱ्या स्पर्धा तुम्ही केल्या. तर मग त्यानंतर लाईट म्युझिक गायला जास्त म्हणजे कधी आवडलं तुम्हाला? म्हणजे नाही मी लाईट म्युझिक बद्दलच सांगितलंय तुम्हाला. जेव्हा मी 6वीला होते तेव्हा लाईट म्युझिकच गायले होते. भावगीत होतं ते मी माझं नाट्यगीत आशाताईंनी गायलेलं आहे मला वाटतं. भावगीत ते. अच्छा. आणि तर तिथून मी सुरुवात केली. बरोबर अगदी. आणि मग शास्त्रीय संगीताची स्पर्धा कुठली होती पहिली? तुम्हाला कधी असा आत्मविश्वास आला की आपण शास्त्रीय संगीताच्या स्पर्धेत? जी पहिली स्पर्धा मी केली होती ती लातूर येथे 2013 मध्ये. बरं. त्यावेळेला मी 11वीला होते. फक्त खरं जर सांगायचं झालं तर मला कधी कधी दुर्दैव वाटतं. अच्छा. की ज्या वेळेला सर मला माझी स्तुती म्हणून करायची नाहीये माझं दुर्दैव असेल त्यावेळेला की गाण्याकडे मी एवढं म्हणजे लक्ष बालपणी दिलं नाही. 1 ते 10 वर्ष म्हणजे माझे खेळण्यात हसण्यात सगळ्यांचेच जातात बागडण्यात हेच गेले. कारण आणि तेव्हा काय होतं की जो स्वभाव आजही कसा आहे मला माहित नाही. त्यावेळेला नाही म्हणजे नाहीच होतं कुठलीही गोष्ट.
नाही असतं. मला हे करायचं नाही म्हणजे नाही. आणि मेहनत करायला पण तेवढं सुचत नव्हतं आणि मी करत नव्हते. नाही नक्कीच. त्यामुळे क्लासिकल गायला जरा जड जायचं, पण प्रयत्न केला होता त्यावेळेला की मला मारू बेहगच राग गायचा होता. अच्छा. कल नाही आहे बंदिश गायली होती मी प्रभातरेंची. अच्छा अच्छा. ओके. तर त्यावेळेला लातूरची चिगरी सर होते परीक्षक लातूरमध्ये. तेव्हा मी बरीच ख्याल गाताना तालातून सुटले, मला विचारच झाले होते. पण ते होतं दडपण. एवढं ते बालपणी तालाचं नॉलेज वगैरे नव्हतं. त्या गोष्टी फार वेगळ्या होत्या. मग चिगरी सर म्हणले की बाळा तुझं गाणं खूप चांगलं आहे, तू गातेस खूप छान, पण स्वरांचं नियंत्रण पण तुझं खूप या वयात खूप छान आहे म्हणे. पण काय आहे की अजून तू ऐकायला शिक इतरांचं. मग तेव्हा मी माझ्या सरांकडे हट्ट केला, भारत शिंदे सरांकडे, की सर मला कोणाहीकडे क्लासेस लावून द्या, पण मला परीक्षा पद्धतीचे क्लासेस नकोय. मुळातून माझं गाणं झालं पाहिजे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मला गाणं करता आलं पाहिजे. म्हणून मी तेव्हापासून गाणं करायचं. मग गुंजकर सर, श्याम गुंजकर सरांकडे मी शिकायला गेले. त्यांनी मला 15 ते 20 दिवस शिकवलं. पण नंतर असा योग आला की मग आमचे पंकज शिबाते सर म्हणून आहेत, वसंतराव शिबाते सरांची चिरंजीव. बरोबर. ते व्हायोलिन वादक आहेत उत्कृष्ट. त्यांची मुलगी पण वाजवते. आणि ते नांदेड इथे वसरणी शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी परभणीचे कमलाकर परळीकर सर म्हणून आहेत, त्यांचा ऍड्रेस दिला मला, त्यांच्याकडे शिकायला पाठवलं. त्यांनी पहिल्यांदाच माझं गाणं ऐकून इतके खुश झाले की नाही म्हणे मी गंधाबंधन करून आमचं गुरु शिष्याचं नातं परंपरेने सुरू करणार आहे. त्याच वेळेला खरंच सर मला त्या माणसाचा अभिमान वाटतो की काही काही डोळस व्यक्ती अशा आहेत की माणसाला ते पैशाच्या रूपात मोजणारी नाहीये. अगदी बरोबर. पण मला त्यांचा अभिमान आजही वाटतो की अजूनही जर मी त्यांच्याकडे घडले असते तर खूप अतिशय सुंदर घडले असते. आणि त्या माणसाने मला सुरुवातीला तोडी राग शिकवायला सुरू केला. तोडी राग शिकवता शिकवता सर की माझ्या समोर अडचणी अशा आल्या की माझ्या हॉस्टेलच्या मॅडम, तेव्हा मी गव्हर्नमेंटला होते, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागला होता आणि माझं 11वी 12वीचं शिक्षण पण सुरू होतं. मग माझ्या गव्हर्नमेंट हॉस्टेलच्या मॅडम म्हणे की राजश्री तुला इथे राहून बाहेर जाऊन गाणं करता येणार नाही. ओके ओके. खरंच सर त्यावेळेला मला इतकं वाईट वाटलं की का हे माझ्या गाण्यापासून मला वंचित करत आहे. कारण हे गाणं माझं स्वतःहून दूर करतायत. नाही आहेच खरं तर. आणि नंतर लक्षात आलं की असो, यांना गाणं यातलं महत्वच कळालं नाही तर हे मला दूर करणारच झाले. मग मी शांततेने ऐकून घेतले, कारण माझे 2 वर्ष निघायचे होते तिथे, मला काहीही बोलता आलं नाही. मग हुबळी येथे ऑडिशन्स होते. मग मी ठरवलं की नाही, हरले काय आणि जिंकले काय, हरण्यामध्ये तर यश असतं, जिंकण्यामध्ये यश असतं, पण हरण्यात सगळ्यातलं मोठं यश असतं. अगदी बरोबर. कारण अपयश यशाची पहिली पायरी असते. यशाची पहिली पायरी असते. हो. आणि प्रवीण दवणे म्हणतात तसं अपयश ह्या शब्दात निम्म यश असतं आपलं. म्हणून मी ठरवलंय की नाही, आपल्याला हे ऑडिशन्स द्यायचे. मग मी कानावर टाकलं. ते कसं की पंकज शिबाते सरांनी मला सरप्राईज दिल्यासारखंच दिलं. मी ना मेहनत केली नाही, काहीच नाही, रियाज नव्हता, काहीच नव्हतं. तेव्हा सुट्टीचे दिवस होते. त्यांनी म्हणले की राजेश्री तुला उद्याच निघावं लागेल हुबळीला. कुठे? हुबळीला, कर्नाटकामध्ये. परवाला ऑडिशन्स आहेत तिथले. मी म्हटलं की सर माझी तर मेहनत काहीच नाहीये, तू काहीच काळजी करू नकोस, तू फक्त गाऊन निघून ये. खरंच सर त्यावेळेला स्वर पण काय ती गुरुजींची कृपा होती म्हणा की सरस्वती मातेची कृपा होती म्हणा. पण त्यावेळेस ऑडिशन सक्सेस झाला. आणि गाताना मी सर एक विचार करत नाही की स्पर्धेत नंबर येईल का,
नाहीच नाहीच. बरोबर. परीक्षक आपल्याकडे बघतायत का, हा नाही बरोबर. लोकांची आपल्या गाण्याला दाद मिळते का, ह्या गोष्टीकडे मी अजिबात लक्ष देत नाही. करेक्ट. तर फक्त माझं गाताना एकाच गोष्टीकडे लक्ष असतं की मी सगळीकडून मी माझ्या गुरुजींना माझ्या डोळ्यासमोर ठेवत असते. करेक्ट. अगदी बरोबर आहे. आणि हेच रहस्य आहे की ज्यावेळेला आपण इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी ज्या वेळेला स्पर्धा करतो त्यावेळेला ती खूप छान असते, मोठी असते. आपलंच गाणं झाल्यावर भरपूर विचार करते की आपलं असं का झालं असेल, पण गाताना मला तो विचार कधीच येत नाही की आपला नंबर येईल का किंवा आपला नंबर जाईल का, आपण काय करेल, ह्या गोष्टीचा मी अजिबात विचार कधीच करत नव्हते. हाच तर खराच्या या विद्यार्थ्यांना संदेश आहे. ही मुलाखत घेण्यामागचा हाच हेतू आहे खरं तर, की विद्यार्थ्यांना नवीन जे काही शिकणारे आहेत तर त्यांना हाच सगळा संदेश देता यावा. तर मॅडम, गुरुकुल पद्धतीमध्ये तुम्ही जो काही स्ट्रगल केलेला आहे की 4-4, 6-6 तास रियाज करणं वगैरे, तेही सांगा आमच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे नवीन शिकतायत त्यांना समजेल तरी, किंवा जे नवीन मुलाखत ऐकणार आहेत. जेव्हा माझे गुरुजी केदार बोडस पुण्यातले अत्यंत उत्कृष्ट गायक होते, ते आज नाहीये. अच्छा, ओके. कारण तसे गुरुवर्य माझ्या नशिबात नंतर येतील नाही येतील ह्या गोष्टींचा भाग तो फार वेगळा, पण ते म्हणजे माझ्यासाठी ते गुरुजींसाठी मी लकी होते. अच्छा, असं समजायला काही हरकत नाही. आणि माझ्यासाठी माझे गुरुजी नाही असतोच ते राग पण त्यांचा तितकाच होता, पण तो किती होता की फक्त शिकवण्यापुरता. हा, तेवढ्या पुरताच तो असतो. आणि त्यांचं धोरण एक होतं, ज्या वेळेला आमचा रियाजाचा आवाज त्यांना ऐकायला गेला नाही, कारण ते आवाजाच्या चाचणीतून ओळखायचे की आज रियाज झालेला नाही. अरे बापरे. बरं. त्यांचा पहिलाच प्रश्न विचारण्यात तथ्य असायचं की राजश्री, तू रियाज केलायस का. मी जर नाही म्हणाले, आजच्या दिवस जसा रियाजाला आराम दिला ना, क्लासला देऊ, जा घरी. अच्छा. कारण ते नवीन आले होते आणि मी पण त्यावेळेला नवीनच होते. त्यावेळेला म्हणजे मला एवढं काही नॉलेज नव्हतं. अच्छा, बरोबर आहे. पण सुरुवात असते आपली. हा, पण मला तेव्हापासून भीती बसली की गुरुजी ज्या दिवशी आपण रियाज करणार नाही त्या दिवशी आपला क्लास घेणार नाहीये, त्या दिवशी आपण क्लास घेणार नाही. त्यामुळे खरंच सांगायचं झालं ना सर, तर मी काय करायचे माहिती का, अक्षरशः सकाळी नाश्ता जर केला, दुपारी जेवण जर केलं, संध्याकाळी 8:30ला जेवण होतं म्हणून मी म्हणायचे की 8:30च्या ऐवजी आपण 8 वाजता जर झोपी गेलं तर बरोबर आपल्याला 3 वाजता जाग येऊ शकतो. बापरे. तर मी जेवण करत नव्हते, डायरेक्ट 8 वाजता जर बेडवर पडले तर 8:30ला मी झोपी जायचे, कारण मला 3 वाजता उठायचं असायचं. बरोबर. 3 वाजता उठून आंघोळ, ब्रश, जो काही आपलं एका तासात आटपून 4 ते 8 आपला कंटिन्यू रियाज झालाच पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. नाहीतर आपले गुरुजी क्लासमध्ये घेणार नाही. करेक्ट. आणि आमचा शेड्यूल आमच्या गुरुजींनी असा बिजी ठेवला होता, लोकांचे क्लास 10ला भरायचे. अच्छा. आणि त्यांचे 12:30ला सुटायचे, पण आमचे गुरुजी 9:30ला क्लास भरवायचे तर 12:30ला सोडायचे. बापरे. प्लस मग त्यांचा 5:30 ते 7:30 पर्यंत अजून आमचा क्लास असायचा. मग आम्हाला संध्याकाळच्या रागाचा रियाज 2 ते 4 लोकांना आरामाचा वेळ असायचा, तर आम्ही तो रियाजाला त्या वेळेत करायचो. असा एकूण 6 तासांचा रियाज गुरुजी कंटिन्यू झाला. आणि क्लासचे 3 तास म्हणजे 8 ते 9 तास तुम्ही त्या प्रवाहात असायचा जवळ. क्लासचे 5 तास, कारण 5:30 ते 7:30 रियाज आपला काय क्लास असायचा. आणि 4 ते 5 रोज एकाच स्टेजवर गाणं असायचं. अच्छा, ओके ओके. मंच प्रदर्शन म्हणून. अच्छा. तर रोज एकाचा परफॉर्मन्स असायचा. तर हेच महत्वाचं आहे मॅडम खरंच, की हाच संदेश विद्यार्थ्यांना जाणं गरजेचं आहे की
अगदी सहजासहजी यश हे कोणाला मिळत नसतं. शास्त्रीय संगीत स्पर्धा असो की सुगम गायन, याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे की सहज लोक म्हणतात की यस राजश्री ही प्रत्येक स्पर्धेत असते आणि प्रत्येक स्पर्धेची ट्रॉफी तिला असते. तर त्याचं कारण हे आहे रसिका हो, समजून घ्या की 12-12 तास एखाद्या 11-12 तास एखाद्याच गोष्टीच्या प्रवाहात असणं आणि तेवढ्याच मेहनतीने ते करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जे नवीन शिकणारे आहेत तर त्यांनी नक्की या गोष्टीचा विचार करावा किमान. तर हेच आव्हान करेन मी आता जे काही नवीन मित्रमैत्रिणी आहेत आमच्या बऱ्याचशा समूहामध्ये त्यांना. आणि मग हे झालं मॅडम गुरुकुल शिक्षण पद्धतीतलं तुमचं जे काही तुम्ही शिक्षण घेतलं, मेहनत आहे ती दिसतेच आहे सगळ्यांना. परंतु सध्या काय करता आहात आपण? संगीतातलं MA तर झालेलं आहे, भविष्यातले काय स्वप्न आहेत संगीताबद्दलचे? संगीतामध्ये खरं तर माझं म्हणजे मला कोणी जरी प्रश्न विचारला, 11वी 12वी पासून लोकांनी मला कोणी जरी प्रश्न विचारला तुला काय व्हायचंय राजश्री, नाही मला एक तर म्युझिक शिक्षिकाच व्हायचंय शाळेवर किंवा कॉलेजवर म्युझिक प्रोफेसर व्हायचंय. बरं 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 असंच म्हणायचंय. आणि म्हणून मी ठरवलं की नेट पण करायचं आणि जर नेट क्लिअर झालं तर लगेच PhD ला अप्लाय करायचं. बरं बरं PhD ला अप्लाय करणार आहात? हो. क्या बात आहे. खूप सुंदर मॅडम, खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण दर्शन परिवारच्या या टीम कडून आणि माझ्याकडून सुद्धा की छानपैकी PhD करा, नेट सुद्धा क्लिअर व्हा आणि जी काही ज्ञानाची जी काही परंपरा आहे, जे काही तुमचं स्वप्न आहे की दृष्टीहीन बंधू भगिनींना आपण जास्तीत जास्त शिकवावं, त्यांचा विकास व्हावा, तर त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर आहेतच आमच्या. पण त्याचबरोबर आणि मी पण असं ठरवलंय की मी कुठेही जरी असेल कानाकोपऱ्यात, माझ्या कुठल्याही अंध बंधू भगिनींचा मला कधीही जरी कुठल्या रात्री जरी फोन आला की राजश्री ताई मला हे हवंय किंवा ते हवंय, मी रात्री मला जर आठवत असेल तर मी झोपेतली जागी होऊन नक्कीच त्यांना मार्गदर्शन करेल. मार्गदर्शन करणार म्हणजेच करणार. कारण माझ्या गुरुजींनी माझ्यासाठी ते केलंय आणि म्हणून मला सुद्धा इतरांसाठी काहीतरी करायचं. नाही क्या बात आहे मॅडम, खूप छान खूप छान मॅडम. आणि तुम्ही बाकी पण कधीतरी नाही का व्यावसायिक शो पण करता, संगीताचे ऑर्केस्ट्रा वगैरे मधून पण गाता, तर काय सादर करता तुम्ही तिकडे? मला जास्त हिंदी गाण्याचा आवड नाही. अच्छा बरं. मुळातूनच म्हणजे मी कधी गात नव्हते. अच्छा तरी पण काही कालांतराने का होईना, पण कारण जिथल्या तिथल्या काही अटी असतात. हो अगदी, प्रत्येक स्टेज वेगळं असतं. त्या अटी सुद्धा आपल्याला फॉलो करता आल्या पाहिजे. करेक्ट. हो हो हो. म्हणून कधी कधी गाते एखादे दोन जर वाटलं तर. पण भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत नाही गात शोला. नाट्यगीत तर नाही कारण कोणी ऐकायला नसतं. हो नसतात. करेक्ट. नाट्यगीताचा श्रोता वर्ग वेगळा आहे, वेगवेगळे श्रोता वर्ग आहेत हे सगळे. शास्त्रीय संगीताचा एक वेगळा श्रोता वर्ग आहे. भक्तिगीत, चित्रपट गीत, लावणी. अच्छा, चित्रपट गीत पण सादर करता का? हो. आणि आवडता छंद म्हणजे आपल्याला लाईट संगीतातला एकदम लावणी हा प्रकार खूप आवडतो. वा वा वा, क्या बात आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सादर करता लावणी? लावणी गाताना मला एक म्हणजे माझ्या मनाला आनंद वेगळाच मिळतो. क्या बात आहे. म्हणजे खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे ना हे. म्हणजे एकीकडे शास्त्रीय संगीत सांभाळायचं आणि दुसरीकडे चक्क लावणी सुद्धा सादर करायची, म्हणजे चॅलेंजिंग असं आहे ना हे सगळं. ते काही असेल भले लोकांना आवडेल अथवा न आवडेल तो लोकांचा प्रश्न झाला. आणि असं कधी झालं नाही की लोकांना लावणी आवडली नाही. नाही आवडते. माझी आवडती लावणी म्हणजे नटले तुमच्यासाठी. वा वा वा, क्या बात आहे. नक्कीच नक्कीच. तर आता हा तसा शास्त्रीयचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपण नंतर कधीतरी तुमची लावणी नक्की ऐकूयात. पण छान आहे. म्हणजे तुम्हाला तो प्रकार आवडतो, म्हणजे तुमच्या सादरीकरणातून इतरांना आवडेल की नाही यापेक्षा तो तुम्हाला खूप आवडतो, हे महत्वाचं आहे. क्या बात आहे मॅडम, खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून. आणि नक्कीच तुमच्या जो काही गुरुकुल पद्धतीचा जो काही संघर्ष होता आणि जो काही शैक्षणिक संघर्ष होता त्यातून तुम्ही जे काही यश मिळवलेलं आहे तर त्याच्या आमच्या जे काही नवीन शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत तेही प्रेरणा घेतील. आणि
इतर जे काही क्षेत्रात जे काही लोक करिअर करतायत तर ते सुद्धा या संघर्षाचा नक्कीच विचार करतील कुठेतरी आणि आपापल्या करिअरमध्ये करतो त्यापेक्षा थोडा जास्त संघर्ष करतील, त्यावर विचार करतील अशा आपण अपेक्षा करूयात. तर जाता जाता आम्हाला काय गाऊन दाखवाल? आता आपण नाट्यगीत तर गायलं, पण आपला शास्त्रीय संगीताचा जो प्रवास आहे म्हणजे जो इंटरव्ह्यू घेताय अगदी हो हो त्यामुळे आपण एक बंदिश घेऊ द्रुत 3 तालातली. अच्छा, तर हरकत नाही मॅडम, आपण बंदिश सादर करालच, परंतु आपण सगळ्यात महत्वाचं आपल्या या छानशा बंदिशीने आपण या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्ही सहभागी झालात आणि इतका छान वेळ दिलात आम्हाला तुमचा सकाळचा बिजी शेड्यूल मधून, तर त्याबद्दल सगळ्यात प्रथमतः दर्शन परिवारच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. तर नक्कीच तर बंदिशी बद्दल तुम्ही सांगत होता ते सांगा आणि सुरू करा छानपैकी. मी आपल्या समोर राग मारू देहात मधली द्रुत बंदिश ज्या घुमे सारी रैन ही साध्य करून दाखवते आणि थोडीफार मांडणी दाखवेल. जागू में सारी रहना बलमा, 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 रसिया मना लागे ना मोर, रसिया मना लागे ना मोर, रसिया मना जागू में सारी रहना बलमा, जागू में सारी रहना बलमा, जागू में सारी रहना बलमा, बहुत रमायो सोसन गरवा, बहुत रमायो सोसन गरवा, बहुत रमायो बहुत रमायो बहुत रमायो बहुत रमा बहुत रमायो बहुत रमायो सोचन गरबा जिया गरबा लगाई, जागू में सारी रहना बलमा, जागू में जागू में सारी रहना बलमा, जागू में सारी रहना बलमा, जागू में सारी रह, जागू में सारी रह, जागू में सारी रहना बलमा. धन्यवाद मॅडम. स्वराले जुनी
तर रसिक श्रोते हो, स्वर आले जुळणी हा दर्शन परिवार प्रस्तुत कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निर्मिती व मूळ संकल्पना होती संजय बडगुजर सर यांची. विशेष निर्मिती सहाय्य अनिल शिंदे आणि सांगीतिक सहकार्य रवींद्र पवळे यांचं आणि गायन वैशाली तिजोरे यांनी केलेलं आहे. तर रसिक श्रोते हो, माझ्या या संपूर्ण ॲडमिन टीमसह या कार्यक्रमातून तुर्तास मी आपला निरोप घेतो. पुन्हा आपण भेटणारच आहात नवीन कार्यक्रमात एका नवीन मान्यवर व्यक्तीसोबत. नमस्कार.